नांदेडमध्ये गेल्या काही दिवसापूर्वी नैसर्गिक आपत्ती आली। नैसर्गिक आपत्ती आल्यामुळे फ्लड झोनचा भाग आहे तो नेहमी पाण्यात जातो, परंतु या पाण्यात आमची घरं गेली किंवा आम्हाला नुकसान भरपाई मिळावी यासाठी आमची मागणी नव्हती, तर यासाठी होती की मनुस्मृतीमध्ये लिहिलेलं आहे आणि या देशाचं शासन, या नांदेड जिल्ह्याचं प्रशासन हे मनुस्मृतीचा वापर कसा करते याची जाण करून देण्यासाठी प्रशासनाला भेटण्यासाठी आलो। या शहराची पूर्ण घाण आहे, पावडेवाडी नाका असेल, श्रावस्ती नगर असेल, इथून निघणारी घाण ही भीमगड सारख्या दलित वस्तीमध्ये पोहोचते आणि तिथं आजपर्यंत कुठल्याही प्रकारची मूलभूत व्यवस्था न करता आमचे हजारो बांधव, हजारो महिला, हजारो अबालवृद्ध बिमार पडतात, त्यांच्या संसार देशोधडीला लागतात। आज फ्लड झोन नदीचा एक गुणधर्म आहे, नैसर्गिक गुणधर्म आहे, चांगलं पाणी वाईट पाण्याला मध्ये येऊ देत नाही। या वाईट पाणी जो आहे हे आमच्या घरादारात साचलेलं आहे, परिणामी संडास वगैरे घाण आलेली आहे। या घाणीकडे प्रशासनाचं लक्ष वेधण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलो। प्रशासनाने आम्हाला सांगितलं की आमच्याकडे बजेट आले, आम्ही दुरुस्त करू। आमची ही लढाई आजची नाही, तर ही लढाई जोपर्यंत त्या भागात मूलभूत सुविधा उपलब्ध होणार नाहीत तोपर्यंत हा संघर्ष लढा हा नेहमी चालू राहील याची ग्वाही देतो आणि प्रशासनाला माझी विनंती करतो की येत्या 24 तासात त्या भागामध्ये कारवाई करा, संबंधित जे काही फ्लड झोन आहे त्याचा सर्वे करा आणि संबंधित लोकांना न्याय द्यावा ही विनंती करतो। घरामध्ये पाणी शिरलेलं आहे। आज पाणी आजपासून नाही, आम्हाला 8 दिवस घराच्या बाहेर निघू दिलं नाही पाणी। आज पाणी आलं तर आम्हाला वरून बी पाणी, खालून बी पाणी आणि आम्हाला कुठं बाहेरचा जाता येत आलं नाही, आम्हाला कुठं लेकरा बाळाला शाळेला जायला आलं नाही आम्हाला, आणि कोणती तरकारी आणायला जायला आलं नाही ना, कोणतं अन्नधान्य आणायला जायला आलं नाही आम्हाला। तर आम्हाला हे पाण्याचा लई त्रास आहे की श्रावस्ती नगर पासून ते खडकपुरा ते देगाव चाळी पासून जे भीमघाट पर्यंत आम्हाला हे संडास बाथरूमचं पाणी नाल्या घातलेलं आहे। ते संडास बाथरूमचं ते पाणी नाला फुटून आमच्या घरायला घुसलेलं आहे। ते नाला, त्या नाल्यापासून आमचे लेकरं बाळ बिमार पडलेले आहेत, म्हातारे माणसं बिमार पडलेले आहेत आणि जवान तरुण सुद्धा ताप येऊन त्याला कालेर झालाय, ते काय म्हणतात ते काय ते सुद्धा झालाय, कवळ झालाय, आणि की सगळे बिमार पडले, हातपाय गळून चले या वासानं सगळं माणसाचं। तुमची मागणी काय आहे? आमची मागणी आहे आम्हाला हे तड झड पडलेलं आमच्या घरात पाणी गेलेले हे आम्हाला शासनानं आमच्या घराला सर्वे करायला येवावे। आमच्या घराला सर्वे करून एकूण तार घराला आमच्या त्रास आहे, आमच्या घराला सगळ्यांना सर्वे करावं, आम्हाला चाचणीला एवढीच विनंती आहे।